ठिकाणी सातत्यानं शेतकऱ्यांवरती या ठिकाणी नदीकाठच्या या ठिकाणी अन्याय होतोय आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आजपर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार अनेक दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या ठिकाणी या नदीकाठच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। या भावनेनं आम्ही आज या ठिकाणी नदी पात्रामध्ये उतरलेलो आहे। पाण्याचा प्रवाह मोठा आहे, कधीही पाणी आम्हाला ओढून घेऊन जाऊ शकतं, आमच्या जीवावर बेतू शकतं। शेतकऱ्यांसाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी मागे हटणार नाही। या ठिकाणी ज्ञानोर साहेबांचं निलंबन झालंच पाहिजे। या ठिकाणी ज्ञानोर साहेबांचं निलंबन झालंच पाहिजे। त्यांनी गैरवापर केला पदाचा आणि आमच्या जनतेच्या जीविताशी खेळ होते। निलंबन झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। करण्यासाठी काय करणार आहात आणि जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई देणार आहात याच्या बाबत तुम्ही खुलासा करा। आम्ही आमचं आंदोलन लगेच मागे घेऊ। आम्हाला लेखी पाहिजे, तुम्ही तोंडी आश्वासन देऊ नका। लावा ना, कळेल लोकांना काय ते विचारा काय परिस्थिती फोन तर लावा ना। लोकांना पण बोलू जे शेतकरी बाधित आहेत त्यांची पण भूमिका सकारात्मक मार्ग पण नाही काढायचं ना, आम्ही त्याच्यासाठीच आलोय। माझं म्हणणं एकच आहे, जे काही नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि वारंवार जर ह्या गोष्टी घडत असतील तर त्या संदर्भात पाटबंधारे काय उपाययोजना करणार आहे ते त्यांनी सांगावं। आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ। करतो का नाही बघा, त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळलं पाहिजे लोक। ऍक्च्युअली आधी सूचना दिल्या आम्ही मोजणी विभाग, जलसंपदा विभाग, महसूल विभाग यांची जर एकत्रित बैठक घेऊन क्षेत्र नेमकी किती गेले त्याचा जर अहवाल वर पाठवला, हेच आमचं म्हणणं आहे। हे सर आपण तसंच करणार आहोत। एक मिनिट हे बघा, हे सगळ्या विभागाची लोक एकत्रित बसून याच्यावरती निर्णय घेणार असत आणि तशा पद्धतीचं लेखी आम्हाला देणार असत तर तात्पुरतं आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू। कारण जर आमची याच्यामध्ये फसवणूक झाली आणि याच्यावर कायमस्वरूपी मार्ग निघाला नाही आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर मग मात्र याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल। संबंधित डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेत का? नाही आले। नाही, महसूलचे आहे, जलसंपदाचे आहे, मोजणीचा इथे कसा काय रोल? आपण त्यांनी घ्यावं जबाबदारी। मग भूमी अभिलेखचा मेन रोल आहे आणि साहेब भूमी अभिलेखचा ऐका महसूल विभाग इथं आहे, सर्कल आहे, जलसंपदाचे आहे, पोलीस यंत्रणा इथं आहे, तहसीलदारांनी एक एकत्र मिटिंग कॉल करावी, शेतकरी संघटनेच्या लोकांना तिथे बोलवावं आणि याचं वस्तुनिष्ठ पंचनामा करून त्यांना आपण कॉल करू ना। हो लावत असलं चाललंय आपण तुमच्याकडे आंदोलनस्थळी आहे, स्पीकर ऑन आहे। इथे शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर, बाकी त्यांचे सहकारी प्रमोदराव खांडगे सगळे आहेत, ग्राहक कल्याणवाले म्हणजे टोटल शेतकरी सगळेच आहेत जे बाधित शेतकरी आहेत ते। तर त्यांचं म्हणणं असं आहे, येस त्या दिवशी आपली जी बैठक झाली तिथे त्या बैठकी संदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे, सन्माननीय वाणी साहेबांनी एक तोडगा काढला त्यांच्यासमोर ठेवला आहे, पण त्यांना तुमचं उत्तर हवं आहे की वाणी साहेब आपले पत्रकार साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की भूमी अभिलेख खातं, तुम्ही इरिगेशन खातं आणि महसूल प्रशासनाचे तुम्ही मुख्य, बरोबर ना? अशा तिन्ही खात्यांनी एकत्र येऊन थोडं शेतकऱ्यांना वेळ दिला, एक चौकशीची मीटिंग लावली, संपूर्ण व्यवस्थित असा सगळ्यांचा पंचनामा केला, त्यातून काहीतरी चांगलं आउटपुट निघेल आणि हे आंदोलन थोडंसं तुम्हाला वेळ देतील। ते 2 मिनटं त्यांच्याशी बोलता का बांगर साहेबांशी?
जिल्हाध्यक्ष शेतकरी मी त्यांना संघटना. ब्रीफ करतो. एक मिनिट हा. बांगर साहेब या. तसं नाही प्रश्न दगडी हळू हात सेट करून खाली खाली ना खाली आणि असं प्लेन जागा नाही खाली काय झालं दगडी. तहसीलदार हा रावसाहेब नमस्ते. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही तालुका दंडाधिकारी म्हणून याच्यामध्ये पुढाकार घ्या, लीड घ्या आणि या सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या नेतृत्वाखाली लावा, तरच मार्ग निघू शकतो. कारण काय झालं आहे, हे वारंवार घडतं. याच्या आधी पण नुकसानी झालेली आहेत आणि यावर्षी जादा पाणी अचानक सोडल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला पाहिजे त्या आणि बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि आपण जर पुढाकार घेत असेल आणि या सगळ्या गोष्टी करत असेल तर आम्ही तात्पुरतं आमचं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करू. अन्यथा मग आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही ऐकणार नाही म्हणून होतं तेवढं पण आम्ही नाही मोजणी पण विनामूल्य झाले पाहिजे. सगळ्याच गोष्टी होतील. हा इरिगेशनचं कोण हो, आहे? आहे ना. शिंदे साहेब. हे का शिंदे साहेब? जरा बोला. स्पीकर ऑन करा ना. आपण ते संयुक्त मीटिंग कॉल करा. परवा दिवशी पोलीस स्टेशनला जी मीटिंग झाली होती त्याच्यात असं ठरलं होतं की विनाशुल्क मोजणीबाबत पत्र द्यायचं आणि तुमच्या स्तरावरून मोजणी करण्याबाबत भूमी अभिलेखला निर्देश देण्यात येतील. तसंही मी पत्र देतोय त्यांना पण. आणि आपल्याला आणि मग त्याच्यानंतर आपण मोजणी झाल्यानंतर काय बाधित झालेलं आहे तिथं काही उपाययोजना करण्यात येतील त्याबाबतचा प्रस्ताव आपण सादर करू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई पर्याय जमीन पाहिजे ना आम्हाला. हां आणि जे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जे नुकसानीबाबत पंचनामे महसूल विभागामार्फत साहेब केलेले आहेत ना आपण. कृषी महसूल व कृषी विभागामार्फत त्याबाबत त्याबाबत मग आपल्या स्तरावरून होईल. एक मिनटं मी त्यांच्याकडे. सर नमस्ते, प्रमोद खांडगे बोलतोय, जय शिवराय. आमची प्रमुख मागणी आहे, ही जमीन गेलेली आहे नदीच्या काठामध्ये, म्हणजे 70 केटी तर आमचे 2 केटी आहेत. वरचा केटी पश्चिमेकडला, त्या केटीच्या ज्या पूर्व दक्षिण उत्तरचे शेतकरी त्यांची विनामूल्य त्या ठिकाणी मोजणी झाली पाहिजे. पर्याय त्या ठिकाणी जमीन दिली पाहिजे. जर ती जमीन तुम्हाला भरून देता येत नसेल किंवा त्याला संरक्षित भिंत टाकून देता येत नसेल, काही ठिकाणी असं परिस्थिती आहे तिथं भिंत टाकता येणार नाही कॉर्नरला, आणि त्या ठिकाणी आम्हाला पर्याय जमीन भेटली पाहिजे शेतकऱ्यांना. आणि ज्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जमीन गेलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलांना शासनामध्ये नोकरी प्राधान्य दिलं पाहिजे, तसे दाखले दिले पाहिजे. ह्या आमच्या 3 मागण्या आहेत. पूर नियंत्रण रेषा कुठे आहे यांची? दाखवा बरं यांना म्हणा कुठपर्यंत दाखवू ना. दाखवतो नकाशा आणलेलं आहे सर आपल्याशी. एक मिनिट संतोष दादा, मला काल सांगता नाही आलं मला. सर त्यावेळेला ते नकाशाचं काम दुसरं ऑफिस संयुक्त करत मीटिंग लावावी अशी माझी पण इच्छा आहे. त्यातून चांगला मार्ग निघेल. क्लिअर होईल तर तुमची हद्द कुठपर्यंत आहे? ओके बरोबर आहे. ओके पूर नियंत्रण रेषा कशाला म्हटलं? बरोबर आहे. आणि यांनी जो गट नंबर दाखवला होता मला त्या दिवशी आपलं बोलणं या झालं. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. नाही आज आपण तालुक्याचे महसूलचे प्रमुख म्हणून एक मीटिंग लावा. आपण त्या मीटिंगमध्ये सर्व सखोल चर्चा करू, डिस्कस करू. नक्की सर, नक्की. हो हां, त्यांच्या अडचणी सांगतील, त्यांचे पर्याय सांगतील, त्यांचे उपाय सांगतील. नक्की सर, नक्की. धन्यवाद. हां बोला सर, बोला. मला बोलायचं ते देतो. आणि इरिगेशन आता त्यांना लेखी देत आहे, कारण ते आंदोलन त्यांच्या लेखी आश्वासन इरिगेशन डिपार्टमेंट. हो सांगतो सांग देऊ का त्यांच्याकडे? तुमचं पाहायला यायला वेळ नाही. एक स्टेटमेंट घ्या. हे महत्वाचं नाही वाटत की इथल्या लोकप्रतिनिधी बरोबर आलं पाहिजे. अहो लाऊड स्पीकर ऑन करा ना साहेब. अहो काय तुम्ही तुमच्या घरी नाही बोलत. हॅलो आम्हाला पण कळू दे ना काय चाललं. हॅलो हा सर पुन्हा एकदा सांगा. स्पीकर तुम्ही आज एक पत्र द्या मला की
इरिगेशनचे साहेब बोलतात तुम्ही? हो हो मी आज एक तुमचं लेखी पत्र द्या मला. या जाताचं आंदोलन झालेलं होतं. त्या आंदोलनामध्ये सर्व जे शेतकरी होते बाधित, तर त्यांनी अशी विनंती केली की तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग बोलवावी आणि त्या मीटिंगला बाधित शेतकरी जे आहेत ठीक आहे प्रामुख्याने शेतकरी, त्यानंतर जे कुठले डिपार्टमेंट तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे तुम्ही असाल, पोलीस विभाग असेल, अजून तुम्हाला समजा आता जे प्रपोजल आपल्याला द्यायचं आहे संरक्षक व्यक्तीचं किंवा कशाचं ठीक आहे, त्यासाठी जे कोण विभागाचे मोजणीवाले असतील तर मोजणी करून घ्यायचं आहे. तर या विभागाची आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात यावी असं एक पत्र तुम्ही मला द्या. ठीक आहे, त्या पत्राच्या अनुषंगाने बैठक आयोजित करतो. विभाग बोलवायचे, त्यांना बोलवायचं असं मला त्यात सविस्तर लिहून द्या. त्याची बैठक आयोजित करतो. त्या बैठकीतून काय जाऊ दे, सगळं कॉमन आहे आता विषय. ती सांगते ना काय वस्तुस्थिती ते महत्वाचं सांगते. 2 मिनिटं सगळ्यांना विनंती कृषी विभाग पण पाहिजे होतं. म्हणजे त्या एक्झॅक्ट ते कृषी विभाग बऱ्याच बायोडेटा त्यांच्याकडे असतो ना. आम्ही त्यांना तेच म्हणत आहे सर, आम्हाला मोजणी करून द्या. महसूलवाले पंचनामे हो, करताना आता काय ठरलं? नाही अजून चर्चा चालू आहे. तहसीलदार काय म्हणतायत? हॅलो, हां, फोन स्पीकरवर आहे. 1-2 मिनटं फक्त वाणी साहेबांना बोलायचं आहे. तुम्ही त्यांना ते आपलं जे ठरलं आहे 8 दिवसात बैठक वगैरे ते सगळं सविस्तर सांगा त्यांना. सर नमस्कार. हां सर. अधिकारी आज एक पत्र देत आहेत मला या आंदोलनाच्या अनुषंगाने की असंच आंदोलन झालेलं आहे. त्या आंदोलनामध्ये आपचे जिल्हाध्यक्ष यांच्या आणि या मागण्या या विभागाशी संबंधित आहेत. सर तुमचं म्हणणं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही तालुक्याचे प्रमुख म्हणून जलसंपदा विभागाला आदेश द्या की अशा तातडीची मिटिंग तात्काळ बोलवा तुमच्या अध्यक्षतेखाली. मग त्यांना सर स्पेसिफिक तसंच सांगा आणि उपोषणकर्त्यांना सांगा की तुम्ही उपोषण स्थगित करा. हां सर. हो सर. हो सर. एकच शब्द दे त्यांना मला विनंती करून सर बांगर साहेबांनाही सांगा तुमचं म्हणणं. नाही फायनल सांगा. हा आरो साहेब बोला. हा बोला. नाही याच्यामध्ये कृषी, भूमी अभिलेख, पाटबंधारे सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी पाहिजेत. हो तूर्त स्थगित करतोय पण याच्यातनं सकारात्मक तोडगा नाही निघाला रावसाहेब, तर मग आम्हाला पुढची भूमिका घ्यावी लागेल. मग आमचं मन हां तुम्ही पण त्याच्यामध्ये भूमिका घ्या. म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. विनामूल्य मोजणी करून द्या. एक शब्द द्या म्हणा फक्त साहेब. आपण रायटिंग मध्ये घेणार आहे साहेब विनामूल्य मोजणी फक्त एवढं घ्यायचं. ठीक आहे. आणि तुम्ही एक तालुका दंडाधिकारी म्हणून हमरे बाबा तालुका दंडाधिकारी म्हणून तुम्ही पण यस सर. नाही तालुका यस धन्यवाद. धन्यवाद राव. धन्यवाद. कोणता प्रतिनिधी आपल्यापर्यंत येतोय का? हे महसूल सर्कल आहेत ना. आपल्याला रायटिंग मध्ये चला, शेतकरी एकजुटीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, ग्राहक कल्याण फाउंडेशनचा एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी, ग्राहक कल्याण फाउंडेशनचा. चला बाहेर या.